काय रे माधवा, निशीचं लग्न झालं व्यवस्थित, सगळं सुरळीत पार पडलं. आता कसला विचार करतोयस? आई, मुली किती लवकर मोठ्या होतात नाही? अगं मला अजून आठवतंय की मी निशीला पहिल्यांदा हातात घेतलं होतं. या घरात ती अशी दुडदुड करत सगळीकडे धावायची ते आठवतंय. मला फ्रॉक पाहिजे, मला रिबिन्स पाहिजेत, मला कानातली कर्णफुलं पाहिजेत म्हणून हट्ट करणारी निशी आठवते आहे. प्रत्येक सणा समारंभाला नवीन फ्रॉक हवा, नवीन कपडे हवेत म्हणून रडून रडून घर डोक्यावर घेणारी निशी आठवते आहे. निशीच्या गळ्यात मंगळसूत्र आलं. अजूनही असं वाटते की हे स्वप्नच आहे. म्हणजे संध्याकाळ होईल आणि निशी घरात येईल आणि मग हातपाय न धुताच आईच्या नावानं बोंब ठोकेल, आई मला भूक लागली आहे म्हणून. ते पण आता निशी दुसऱ्या घरची झाली आहे. पण मन अजूनही हे सगळं मानायला तयार नाहीये. युवराजने तिच्या गळ्यात हार घातला, मंगळसूत्र बांधलं आणि तेव्हा असं वाटलं की निशी आता परक्यांची झाली. ही भावना एकदम फाटून आली ग मनात. आपला तिच्यावर अधिकारच राहिला नाही ही जाणीव झाली. पण हे सगळं का असतं ग? सांग ना मला, का असतं की आपल्या जवळच्या माणसांनी लांब जाणं खरंच गरजेचं आहे का? अरे ही प्रथा आहे. समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था याच्यावरच तर बेतलेली असते ना. आता बघ, आपल्या घरात मुलगी जन्माला येते तेव्हा आपण काय म्हणतो? लक्ष्मी जन्माला आली. मग लक्ष्मीच्या पावलाने तिचं कौतुक करतो, तिचे आपण लाडकोड करतो, प्रेमाने घरभर फिरवतो तिला. ती आपल्या खेळण्यानी, लीलांनी आपलं मन मोहून घेते, आपलंसं करते, आपल्याला प्रेम करते, सगळ्या घराला कुटुंब बनवते ती. आणि हीच लक्ष्मी जेव्हा परक्या घरी जाते ना, तेव्हा तिथं सुद्धा आनंदच निर्माण करते. अगदी खरंय. म्हणजे बायको म्हणून दुसरी स्त्री या घरात येते ना, तेव्हा पुरुष तिला गृहीतच ठरतात. म्हणजे आपल्या लेकीला पाठवताना आपली बायको सुद्धा स्वतःचं घर, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं सगळं जगणं सोडून आपल्या घरात आली आहे हे विसरतात. आणि इकडे आल्यानंतर सुद्धा परकेपणा न ठेवता ती या घराची होऊन जाते, सगळं आपलंसं करते. पण खरंच सांगतो, ती स्त्री, तू असशील, रेखा असेल, या घरात आल्यानंतर या घराला आपलेपणा देता, सगळा परकेपणा विसरून सगळं स्वतःचं काहीतरी वेगळं सिद्ध करता. तेव्हा खरंच तुमचा अभिमान वाटतो मला.